संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत एक अत्यंत आनंदाची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण पाहू शकता सप्टेंबर महिन्यासाठीची जी पेन्शन आहे 1500 मिळणार आहे का 2500 या संदर्भातली अपडेट ही प्राप्त झाली आहे। या संदर्भातला अधिकृत शासन निर्णय आपल्याकडे प्राप्त झाला आहे की एकूण सप्टेंबर महिन्यासाठी जी अपडेट आहे या अगोदर शासनाकडून पेन्शन वाढ जाहीर करण्यात आली होती, तर ते मिळणार आहे का 1500 रुपयेच मिळणार आहेत या संदर्भातली माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। त्याचबरोबर पाहू शकता जे थकीत पेन्शन आहे जानेवारी महिन्यापासून काही लाभार्थ्यांना थकीत पेन्शन जे आहे हे प्राप्त झाली नाही आहे, त्यांचं पेन्शन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आहे, तर हे कधीपर्यंत मिळणार आहे या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। सगळी माहिती आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर पाहूयात आपण एक्झॅक्टली शासन निर्णय काय आहे, यामध्ये काय काय माहिती देण्यात आली आहे। 1500 की 2500 या संदर्भातली माहिती इथे पाहू शकता। या पद्धतीने हा शासन निर्णय आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। यामध्ये डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचं वितरण डीबीटी मार्फत केले जात आहे, पाहू शकता। आणि यानंतर लाभार्थ्यांचं जे पेन्शन आहे हे थकीत आहे, तर थकीत पेन्शन कधीपर्यंत मिळणार आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर 2025चं अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायचं आहे। आणि त्यासाठीची तरतूद योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आला आहे। यानंतर पाहू शकता लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य हे डीबीटी पद्धतीने दिले जात आहे। तर यासाठी पाहू शकता या पद्धतीने यामध्ये एवढीच माहिती देण्यात आली आहे की त्यांचे जे सप्टेंबर महिन्याचं त्यांची जी पेन्शन आहे, त्यांची जो पगार आहे हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर कधीपर्यंत पाहू शकता पहिले ऑक्टोबर महिन्याचे पहिले 10 दिवस आहेत, या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसामध्ये जमा होऊ शकतो किंवा या महिन्याच्या एक पुढच्या आठवड्यात सुद्धा कदाचित लवकर सुद्धा दिला जाऊ शकतो। ज्या पद्धतीने मागणी जी आहे ही करण्यात आली होती, तर फक्त आता पाहू शकता प्रत्येक जे स्वतंत्र बँक खाता आहे त्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आला आहे। आता आपण महत्त्वाची जी अपडेट आपण म्हटली होती की पाहू शकता जी पेन्शन आहे ही पेन्शन वाढवण्यात आली होती। पेन्शन वाढचा निर्णय जी पावसाळी अधिवेशन झालं होतं, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता की त्यांची जी पेन्शन आहे हे पेन्शन 1500 वरून 2500 करण्यात आलं होतं। फक्त दिव्यांग लाभार्थी जे आहेत इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनाची आहे यामधून जे पेन्शन आहे हे वाढवण्यात आलं होतं। आता अद्यापपर्यंत पाहू शकता त्यानंतर ऑगस्ट महिन्याचं पेन्शन जमा झालं आहे, त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी सुद्धा शासन निर्णय आला आहे, पण यामध्ये असं काही नमूद करण्यात आलं नाही की 1500 मिळेल की 2500। तर पाहू शकता या पद्धतीने जर 1500 असणार आहे, कारण शासन निर्णयामध्ये कोणत्या पद्धतीने पेन्शन वाढ नमूद करण्यात आली नाही आहे। परंतु तरीसुद्धा ज्या वेळेला जो SMS प्राप्त होईल तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तेव्हासुद्धा तुम्हाला एक्झॅक्टली खरी माहिती समजून येईल। परंतु आत्ताच्या माहितीनुसार 2500ची पेन्शन वाढ अद्यापसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नाही आहे। अजूनसुद्धा पाहू शकता सप्टेंबर महिन्यासाठी सुद्धा 1500 रुपयेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याचवेळी दुसरी महत्त्वाची अपडेट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मला वाटतं किंवा पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या हा निर्णयसुद्धा घेण्यात आला होता। यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला जे पुरवणी मागणी करण्यात आली होती, विशेष पुरवणी मागणी याद्वारे त्यांच्यासाठी निधी हा तरतूद करण्यात आली होती, निधीची तरतूद झाली होती। आता यामधून जे पेन्शनचे लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना त्यांची जी पेन्शन आहे थकीत पेन्शन म्हणजे पाहू शकता जानेवारीपासून काही लाभार्थ्यांना पेन्शन प्राप्त झाली नाही आहे। आता कारण काय सांगण्यात आलं होतं पाहू शकता, डीबीटी ॲक्टिवेट करण्यात आली,
पण DBT ॲक्टिवेट झाली डिसेंबरपासून, परंतु पाहू शकता जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची पेन्शन जी आहे ही मार्च महिन्यापासून त्यांचे DBT ॲक्टिवेट म्हणजे DBT पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली. पण त्याच्या अगोदर जानेवारी फेब्रुवारी असेल किंवा अगोदर असेल त्यांचे थकीत पेन्शन हे अद्याप बाकी आहे. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांची DBT ॲक्टिवेट नव्हती, तर अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा पेन्शन जे आहे अद्याप थकीत आहे. DBT ॲक्टिवेट असून सुद्धा काही लाभार्थ्यांना मार्च एप्रिलपर्यंत त्यांचं पेन्शन जे आहे मिळालेलं नाही आहे जानेवारीपासून. तर थकीत पेन्शनसाठी पुरवणी मागणीद्वारे विशेष निधी हा प्राप्त झाला आहे, परंतु त्याबाबत सुद्धा अद्यापही कोणतंही परिपत्रक नाही आहे की कधीपासून त्यांचं थकीत पेन्शन मिळू शकतं. निराधार शाखेमध्ये तुम्ही याबाबत चौकशी करू शकता, परंतु एक्झॅक्टली माहिती तुम्हाला तिथे मिळेल अशी अपेक्षा नाही आहे. पण तरीसुद्धा पाहू शकता जे काही थकीत पेन्शन असेल एक्झॅक्टली डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते कधीही. त्याचबरोबर पेन्शन संदर्भातली जी पेन्शन वाढ होती 2500 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, यामध्ये सुद्धा महत्त्वाची नवीन अपडेट काहीच प्राप्त झाली नाही आहे. 2500 लाभसुद्धा अद्यापसुद्धा दिला जाणार नाही आहे. 1500 जो लाभ आहे हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शासन निर्णयान्वये हा प्राप्त होणार आहे. 2500 संदर्भात शासन परिपत्रकाची लवकरच अपेक्षा आहे पाहू शकता. तर या संदर्भात सुद्धा आपल्याकडे लवकरच अपडेट जे आहे माहिती अधिकृत अपडेट हे प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे या संदर्भातली अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहेत. या संदर्भात अजून एक महत्त्वाचे अपडेट आपण आपल्याला प्राप्त झाली आहे ती आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत. तुमचं जे UDID कार्ड आहे हँडिकॅप सर्टिफिकेट जे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे यासाठी EKYC करण्याची प्रोसेस ही सुरू करण्यात आली आहे. कशा पद्धतीने करायचे आहे आणि काय महत्त्व आहे या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण घेणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.